मुंबईच्या जोगेश्वरीतील 12 वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झालाय। चिमुकली घरात एकटी असल्याने आरोपींनी तिला उचलून नेलंय। चिमुकलीला घरातून उचलून नेऊन आरोपींनी बलात्कार केल्याचं उघड झालं। लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपींनी चिमुकलीला दादर परिसरात सोडून दिलं। 5 नराधम आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या। जमाल, आफ्ताब, महफूज, हसन, जाफर अशी नराधम आरोपींची नाव आहेत। अल्पवयीन मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना पोलिसांना संशय आला। त्यांनी तिची विचारपूस केली, त्यावेळी तिने सामूहिक बलात्काराची माहिती दिली। अतिशय धक्कादायक अशी घटना समोर आली। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडलेत। धनंजय, जोगेश्वरीमध्ये अतिशय धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। 12 वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झालाय। काय अधिकची माहिती या घटनेसंदर्भातली? कारण या सगळ्या संदर्भात आता या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि पॉस्को अंतर्गत या सगळ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। हे 5 नराधम जे आहेत त्यांना पोलिसांनी पकडलेला आहे। त्यांच्यावर कारवाई सध्या सुरू आहे, अधिकची चौकशी सुद्धा सुरू आहे। ही जी 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी होती ती जोगेश्वरीला राहत असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। तिने जी माहिती दिली त्यामध्ये निष्पन्न झालं। ही मुलगी जी आहे ती दादर स्थानकाच्या जवळ ही पोलिसांना संशय आला, त्यामुळे तिची चौकशी केला असता या सगळ्या संदर्भातली माहिती उघड झाली आणि त्यानंतर पुढच्या कारवाईसाठी पोलिसांनी तपास जो आहे तो वेगाने वाढवला आणि त्यानंतर या 5 नराधमांना अटक करण्यात आली। सध्या पॉस्को अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि अधिकची चौकशी सध्या सुरू आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं कारण तर आता कुटुंबाकडून यांना कठोरात कठोर शिक्षा ही दिली जावी अशी मागणी आता कुटुंबियांकडून केली जाते। त्याचबरोबर मुंबई सारख्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडते, त्यामुळे या सगळ्या संदर्भात जे आहे ते सगळीकडे संताप जो आहे तो सुद्धा व्यक्त केला जातो। तर पोलीस पुढचा तपास करतायत आणि या सगळ्या संदर्भातल्या याच्यात कशा पद्धतीची कारवाई पोलिसांकडून केली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। करण नक्कीच धनंजय, खरं तर या घटनेच्या नंतर ती चिमुकली दादर स्टेशन या परिसरात वावरत असताना त्या ठिकाणी पोलिसांना भेटली अशी माहिती मिळते। त्याबाबतची काय माहिती आहे? या सगळ्या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर ही पोरगी जी आहे ती जोगेश्वरीला राहत असल्याचं जी माहिती मिळाली आणि एक दादर स्थानकाच्या आवारामध्ये ही जी मुलगी आहे ही फिरत होती, त्यामुळे पोलिसांना संशय आला। बराच वेळ त्या मुलीला अनेक पोलिसांनी पाहिलं आणि त्यानंतर संशय आल्यानंतर तिला विचारपूस केली आणि त्यानंतर ज्यावेळेस विचारपूस केली कुठून आली काय आली त्यावेळेस या सगळ्या गोष्टीची माहिती मिळाली। 12 वर्षाची ही चिमुकली आहे, त्यामुळे या सगळ्यामध्ये तपासामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ही समोर आली आणि त्यानंतर ज्यावेळेस त्या मुलीने सांगितलं की तिच्यावर नेमकी काय घटना घडली, ती कुठे होती, काय होती, ती कुठे राहते, काय झालं, त्यानंतर या नराधमांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांची पावलं ही वेगाने वळाली। तपास हा सुरू झाला आणि त्यानंतर या 5ही नराधमांच्या मुसक्या या पोलिसांनी आवळल्या, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। आता त्यांची कठोर जी आहे ती शिक्षेची मागणी केली जाते। त्यांचा तपास हा आणखी केला जातोय आणि नेमके ह्यांच्यावर आणखी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत का या सगळ्याचा सुद्धा तपास अधिक होणं गरजेचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।